चुकलो नसतो. ग्रेट. तर एखादं उदाहरण सांगाल का, म्हणजे की जिथं तुम्हाला इनोव्हेशनने तुम्ही जे सांगितलं की काही गोष्टी पहिल्यांदाच घडल्यात भारतात किंवा थोडंसं टेक्निकल होईल पण होऊ मला दे होऊ दे, सांगावं लागेल. मला ऐकायला आवडेल. हां. पण मला वाटतं टेक्निकल जरी आपले व्ह्युअर जरी टेक्निकल नसतील तरी त्यांना नाही, मी सांगण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त नॉर्मल भाषेमध्ये. आमच्या या स्पिंडल दुरुस्ती क्षेत्रामध्ये एक पुढच्या बाजूला एक टेपर असतो स्पिंडलच्या शाफ्टला, आणि तो टेपर आम्हाला इन्व्हेरिएबली ग्राइंड करावा लागतो जेव्हा आम्ही स्पिंडल दुरुस्त करतो तेव्हा. आता होतं कसं की जेव्हा स्पिंडलची साईज लहान आहे तर ते आमच्या शॉपमध्ये येतात, आम्ही त्याला डिस्मेंटल करतो, तो टेपर रिग्राइंड करतो आणि परत स्पिंडल दुरुस्त होतो. पण काही काही मशीन्स अशा असतात की ज्यांची साईजच मुळात खूप मोठी असते, तर तो स्पिंडल मशीनवरनं काढणे आणि परत बसवणे हेच एक मोठं टास्क असतं. बरोबर. आणि बऱ्याचदा असं होतं की त्याच्या ज्या बेरिंग्स आहेत की ज्याच्यावर तो शाफ्ट फिरत असतो त्या चांगल्या कंडिशनमध्ये असतात, पण फक्त तो स्पिंडल टेपर खराब झाला असतो ज्याच्यामुळे जी एंड प्रोडक्ट क्वालिटी लागते ती मिळत नसते. तर हे स्पिंडल टेपर मशीनवरतीच ग्राइंड करण्यासाठी आम्ही एक छोटीशी पोर्टेबल ग्राइंडिंग मशीन बनवली आहे की ज्याच्या योगे आम्ही ती मशीन, आमची मशीन घेऊन कस्टमर साईटला जातो आणि ते टेपर जागेवरती ग्राइंड करून देतो. तर हे माझ्या मते भारतामध्ये कोणीही केलेलं नव्हतं आणि जगामध्ये सुद्धा अशा फक्त 5-6च मशीन्स आहेत, 4-5च मशीन्स आहेत आणि त्याची खूप मोठी स्टोरी आहे. सो की ते आलं कसं डोक्यामध्ये, तर टाटा मोटर्स, म्हणजे मी नाव पण घेऊ शकतो, टाटा मोटर्सचे एक मेंटेनन्सचे सर होते, त्यांनी मला हे सजेस्ट केलं होतं की त्यांचं स्पिंडल टेपर खराब झालं होतं आणि त्यासाठी खूप मोठं काम करावं लागलं. तर ते बोलता बोलता मला 2009 साली म्हटले होते की तू जर अशी मशीन बनवली तर तुला खूप काम मिळेल ह्या क्षेत्रातलं. आणि ते आम्ही बनवली मशीन आणि आत्ता भारतामध्ये आज गेले ती मशीन बनवून मला जवळपास 13-14 वर्ष झालेत, पण तरीही भारतामध्ये मला नाही वाटत कोणी फार ती मशीन बनवली, आणि जरी बनवली तरी जेवढ्या प्रोफिशियंटली आम्ही ते सर्व्हिस देऊ शकतो ते नाही देऊ शकत दुसरं कोणी. खूपच म्हणजे ह्यात दर्शकांना आपल्या न कळण्यासारखं काहीच नाही असं मला वाटतं. नक्कीच लोकांना ही किंवा अजून थोडंसं इलॅबोरेट करून सांगायचं झालं तर ह्या प्रोसेसद्वारे मला असं वाटतं की आम्ही कस्टमरचे आत्तापर्यंत कमीत कमी 25 ते 30 कोटी रुपये वाचवलेले आहेत, म्हणजे अगदी पैशाच्या भाषेत जर सांगायचं झालं. ग्रेट आहे, ग्रेट आहे सर हे.